आज सर्वत्र नागपंचमी सणाचा उत्साह पाहायला मिळत असून रायगड जिल्ह्यातल्या नागावमधील 9 नाग मंदिरातही नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली। येथील प्राचीन आणि पांडवकालीन नागदेवतांच्या मूर्त्या सर्वत्र प्रसिद्ध असल्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची मोठी वर्दळ होत असते। नागपंचमीच्या दिवशी येथे विशेष पूजा आणि महाप्रसाद देखील दिला जातो। विशेष म्हणजे या मंदिरात असणाऱ्या 9 नागांच्या मूर्ती या पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत। या ठिकाणी नवनाथांनी भेट दिल्याची देखील आख्यायिका आहे। आपल्या शेतकऱ्यांचा म्हणजे तो नागपंचमीपासून सुरुवात होते आणि शेतकऱ्यांचा रक्षक जो राहतो तो नाग, उंदर गिंद्र जे खाणारे म्हणजे हे करणारे, आणि नागाला आम्ही मानतो। सगळ्यात पहिले शेतकऱ्याच्या सणापासून सुरुवात होती ती नागपंचमीपासूनच। त्याच्यामुळे मी कमी 10 वर्षापासून इथे दर्शनाला येतो दरवर्षी नागपंचमीला। त्याच्यामुळे माझा अनुभव असा आहे की भरपूर वेळेस मला असं नाव घेतलं की सर्प दिसणार नाही, काही नाही, किंवा माझ्या गोठ्यामध्ये सर्प आला तर मी कधीच मारत नाही, सोडून 9 नागांचं नाव घ्यायचं आणि जाऊन जातो। मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य असं आहे की ते प्राचीन म्हणजे नवसाला पावणार आहे। हो, मी ह्या 9 नागांची राशी आपण रक्षा जी घेतली ते अशी शेतावर टाकली की कधी आमच्या शेतात नाग फडकत नाही, आणि आला तर कोणता असा इशारा दगा देत नाही।